नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली कला ही काजलला निर्दोष सिद्ध करते आणि त्यानंतर अद्वैतला खूप पश्चाताप होतो, कारण कला बोलून दाखवते की अद्वैत, मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला, कारण तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. मला वाटलेलं तू आमची बाजू घेशील, तू सत्याची बाजू घेशील, कारण माझा काजलवर विश्वास होता. तर मला असं वाटत होतं तूही आमच्या बाजूने उभा राहशील, पण नाही, तू असं केलं नाहीस. त्यामुळं कला हे जे बोलते त्यानंतर अद्वैतला खूप पश्चाताप होऊ लागतो, त्याला वाईट वाटू लागतं. खरे सांगत होते, मी तिचं ऐकायला पाहिजे होतं, मी तिचं का नाही ऐकलं, मी असा वेडासारखा का वागलो. हा प्रश्न आता इकडे अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत त्याच गोष्टीचा विचार करू लागतो. अद्वैत म्हणतो की मी खरेवर विश्वास ठेवायला पाहिजे होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत ही कलाचे हात जोडून माफी मागणार आहे आणि कलाला सांगणार आहे की माझं चुकलं, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. तर अद्वैत आणि कला यांच्यामध्ये आता पुन्हा मैत्रीचं नातं बहरणार आहे, कारण अद्वैत आणि कला दोघं नवरा बायको जरी असले तरी ते नवरा बायको म्हणून मात्र राहत नाहीत. त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतात आणि ते एकमेकांपासून दूर जातात. त्यांच्यातली भांडणं मिटतात आणि पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि अद्वैत पुन्हा त्याच्या मूळ स्वभावावर येतो. तर कला आणि अद्वैत, आता कला अद्वैतला माफ करते आणि त्यानंतर त्यांचं नातं कसं बहरतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला आता ऑफिसमध्ये जाते. अद्वैत ऑफिसला निघालेला असतो. कला डायरेक्टली त्याच्यासोबत जाते आणि गाडीत बसते. अद्वैत म्हणतो, माझ्याशी बोलायचं नाही आहे ना तुला, मग माझ्याबरोबर काय येतेस तू. हा, कला मात्र काहीच बोलत नाही. हो की चूक काही नाही करत ती, कारण तिचं असं म्हणणं असतं की काही करून मला मुळापर्यंत पोचायचं आहे. हे जे प्रकरण आहे त्याच्या मुळापर्यंत जायचं आहे. आता कलाने त्या पिऊनला तर शोधलेलं आहे, पण त्याचबरोबर आणखी काही पुरावे कलाला हवे आहेत. ते म्हणजे त्या पिऊनने जर त्या अंगठ्या आहेत त्या नक्की कुठे ठेवलेल्या होत्या, असे अनेक पुरावे कलाला हवे आहेत. आणि कला तेच पुरावे शोधण्यासाठी आता ऑफिसमध्ये आलेली आहे. ती अद्वैतला काहीच बोलत नाही. अद्वैतला पासून शांत राहते, त्याला काही बोलत नाही आहे, कारण तिच्या डोक्यात एकच असतं, काही करून आधी मला पुरावे गोळा करायचे आहेत आणि पुराव्यानिशी मी सिद्ध करेल. मी बोलले तर माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यापेक्षा जे काय आहे ते शांतपणे सर्व शोधायचं आणि मग ह्या चांदेकरांच्या समोर आणायचं. कारण फक्त आबांनी विश्वास ठेवलेला आहे माझ्या काजूवरती, बाकी कोणीही विश्वास ठेवला नाही. त्यामुळं काहीही झालं तरी मला ते शोधायचं आहे, असं आता कला विचार करते. आणि कला ऑफिसमध्ये येते, तिथं असलेल्या सगळ्या स्टाफची विचारपूस करते, त्यांच्याशी प्रेमाने बोलते, त्यांना म्हणू लागते की प्लीज आत्ता जे काय आहे त्यामुळं तुम्हाला माहिती आहे, मी पण तुमच्यासारखी सामान्य कुटुंबातून आले. चांदेकरांच्या घरात जरी माझं लग्न झालं असलं तरी मी जी आहे ती सामान्य कुटुंबातून आलेली आहे. माझे आई बाबाही काम करतात. आणि मग ती सांगू लागते की मी जे काही केलेलं आहे ते मी माझ्या फॅमिलीसाठी केलेलं आहे. मी घरातली मोठी, त्यामुळं घरातली जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी केल्या, कारण माझ्या घरातल्यांचं माझ्यावरती तेवढंच प्रेम होतं आणि माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल तेवढाच विश्वास होता. त्यामुळं मला काही करून माझ्या घरच्यांसाठी हे सर्व करायचं होतं, असं ती सांगत असते. म्हणून मी हे सर्व केलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मला असं वाटत होतं की तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर असाल, मला समजून घ्याल, कारण माझ्या बाबतीत जे काय झालेलं आहे किंवा माझ्या बहिणीच्या बाबतीत जे काय झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही सर्वजण माझी मदत कराल, असं कलाला वाटत असतं. आणि कला त्यांना बोलून दाखवते. तर सगळेजण विचार करू लागतात. मग रिसेप्शनिस्ट म्हणते की मॅडम बरोबर आहे, मी पण तेच करते, मी मोठी आहे घरातली, त्यामुळं घरातली जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या बहिणीचं, भावाचं शिक्षण या सगळ्या गोष्टी मी करत आहे, त्यासाठी मला इथे जॉब करावा लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते की हो बरोबर आहे ना, कारण आपल्या घरातली जबाबदारी तर आपल्यालाच घ्यावी लागते, त्यामुळं काही झालं तरी ती जबाबदारी घ्यावीच लागणार असते. कला तिला सांगते आणि मग ती कलाला म्हणते की मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, कारण तुम्ही किती प्रामाणिक आहात, आम्हाला सगळ्यांना तेवढा आधार देता, म्हणून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बघा, आता आमचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये सगळे मेसेजेस येत असतात आणि सगळं सगळ्यांना कळत असतं. कुठला कार्यक्रम असला, काही असलं तरी ते सगळे मेसेजेस त्यावरती आलेले असतात. कला म्हणते हो का, मला पण बघायला मिळेल. तेव्हा ती म्हणते कलाला की थांबा मॅडम, मी तुम्हाला शोधू लागते.
त्यावरती जे फोटोज व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी पाठवते. आणि मग कला तिच्याकडून ते फोटोज व्हिडिओज घेते आणि कला म्हणते की खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कला तिथे फोटो पाहत असते. कला विचार करते, अरे हे काय झालं एवढं सगळं. आणि मग कला म्हणते की मला शांतपणे बसून बघितलं पाहिजे. मग कला एका बाजूला शांत बसते आणि ते सर्व पाहते. तेव्हा तिच्या लक्षात येतं तो शिपाई आहे तो काजूच्या बॅगच्या जवळ गेला आहे. सर्वजण पूजा करत आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तो शिपाई तेवढा आहे ना, तो तिच्या बॅगच्या जवळ जातो आहे. मग कला झूम करते व्हिडिओ. तिला दिसतं की तो शिपाई त्या बॅगेमध्ये त्या रिंग्स टाकत आहेत. आता ही गोष्ट कलाला शोधायची राहिली होती आणि फायनली ती गोष्ट पण आता कलाने शोधून काढलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला ते सर्व पुरावे घेते आणि घरी येते आणि अद्वैत घरी आलेला असतो. अद्वैतला ती म्हणते, हे घे, हा बघ व्हिडिओ. अद्वैत म्हणतो, आता ह्या व्हिडिओमध्ये काय आहे, का बघायचा मी हा व्हिडिओ. तेव्हा कला सांगते, अरे अद्वैत शांतपणे ऐकून तरी घे बाबा, आधी बघ तरी तो व्हिडिओ कसला आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, कसला. कला म्हणते, मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाहीस. कारण तुला असं वाटत होतं की मी चुकीची आहे, माझी बहीण चुकीची आहे. पण बघ इथे काय घडलेलं आहे ते लक्षात येते का तुझ्या. असं म्हणत अद्वैतला तो व्हिडिओ ती दाखवू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाने तो व्हिडिओ तर अद्वैतला दाखवलेला असतो, परंतु इकडे सर्वजण विचार करत असतात आणि त्याचबरोबर रोहिणी सर्वजण तिथं आलेले असतात आणि ते म्हणू लागतात की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा कला सगळ्यांना सांगत असते, पण रोहिणीला मात्र तिला काही सांगायचं नसतं. अद्वैतची आधी खात्री पडते. अद्वैत तो व्हिडिओ पाहतो आणि कला म्हणते ते खरं आहे असं अद्वैतच्या लक्षात येतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरोबर आहे. मग अद्वैत त्या रिसेप्शनिस्टला फोन करतो आणि तिला म्हणतो की हा व्हिडिओ कोणाच्या मोबाईलमधून आलेला आहे. तेव्हा ती सांगते की या व्यक्तीच्या आलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. मग अद्वैतला आता सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात आणि काही करून अद्वैतला आता काजल निर्दोष आहे हे कळलेलं असतं. त्यावेळी काजल आणि अद्वैत हे निर्दोष आहे हे काजल लक्षात येतं. तेव्हा अद्वैत विचार करू लागतो. अद्वैत म्हणतो, हो बरोबर आहे, काही झालं तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत. आणि मग अद्वैत आता तिकडे फोन करून विचारतो आणि त्यांच्याकडून बोलणं झालं की त्यानंतर अद्वैतची खात्री पडते. आता अद्वैतची खात्री तर पटलेली असते, पण अद्वैतला शोध घ्यायचा असतो की हे का घडलेलं आहे, हे त्या व्यक्तीने का केलं, नक्की त्या व्यक्तीला असं का वाटलं की काजलच्याच बॅगेत रिंग टाकाव्या, हे त्याला शोधल्याशिवाय कळणार नाही. कला पण अद्वैतला सांगते आणि मग अद्वैत या गोष्टींचा शोध घेतो आणि तो एका शब्दात अद्वैतला सगळं सत्य सांगतो की हे सगळं रोहिणी मॅडमनी करायला सांगितलेलं आहे. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. मग आणखी काही CCTV फुटेज चेक केले जातात आणि अद्वैतच्या लक्षात येतं की रोहिणीही त्याला पैसे देऊ करत आहे. म्हणजे त्याने शब्द न शब्द जो सांगितलेला आहे तो सगळा खरा आहे आणि रोहिणीनेच हे सगळं कारस्थान केलेलं हे अद्वैतच्या लक्षात येतं. अद्वैत खूप चिडतो आणि कलाची माफी मागू लागतो. कलाला म्हणतो की खरे माझं चुकलं, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. आजपर्यंत मला कमीपणा घ्यायला कधी आवडत नाही, पण आज माझ्याकडून चूकच इतकी मोठी झालेली आहे की तुझ्या बहिणीवरती इतके गंभीर आरोप झाले होते. मी तिच्या पाठीशी असायला हवं होतं, पण मी तिच्या पाठीशी उभं राहू शकलो नाही. त्यामुळं मला खूपच वाईट वाटत आहे. त्यावेळेस अद्वैत कलाच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, खरंच मला माफ कर, माझ्याकडनं चूक झालेली आहे, त्यामुळं मला माफ कर. कला म्हणते की तसं काही नाही अद्वैत, कसं आहे शांत होतो, मला तसं काहीच नाही म्हणायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं